मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आज मी आपल्याला इंग्रजी वाचन सुरू कसं करायचं, नेमकी कुठली पुस्तकं सुरुवातीला वाचायची, याबद्दल काही सांगणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी विचारत असतात. त्यांना काही मी सांगतही असतो. आज या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी आपल्या सर्वांसाठी सांगणार आहे. अगदी आदर्श स्थिती म्हणावी वाचनाची किंवा वाचनाच्या सुरुवातीची, तर मी म्हणेल की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वाचत सुटावं. आपल्या हाती येईल ते वाचत सुटावं. आणि असं खूप काही वाचून झाल्यानंतर, काही काळ गेल्यानंतर आपल्यालाच आपली एक विशेष अशी आवड सापडते, की नेमकं आपल्याला काय आवडतं? आपला कुठल्या पुस्तकाकडे कल आहे? आणि नंतर मग काही सांगावं लागत नाही. आपण आपली पुस्तकं निवडतो. या दरम्यान काही मित्रही भेटतात आपल्याला. आपले काही शिक्षकही असतात. तेही आपल्याला काही सुचवत असतात अधूनमधून. बाकीची वाचणारी मंडळी संपर्कात येऊन आपल्या काही चर्चा होतात आपसात आणि काय वाचायचं, काय नाही, हे ठरत जातं. पुस्तकांमधूनही काही बाकीच्या पुस्तकांचे संदर्भ सापडत असतात आणि तेही आपली मदत करत असतात. परंतु तरीही बरेच विद्यार्थी विचारतात, म्हणून आपल्यासाठी मी 3 पुस्तकांची निवड केलेली आहे. मला वाटतं की ही 3 पुस्तकं खूप चांगली आहेत आपल्या वाचन प्रवासाची सुरुवात करण्यासाठी. ही 3 पुस्तकं मी निवडली, या पाठीमागे काही कारणं आहेत. मुख्य म्हणजे ही तिन्ही पुस्तकं अतिशय छोटेखानी आहेत. बहुतेक वेळा आपण जेव्हा नवीन असतो, नवीन वाचनाची सुरुवात करत असतो, तेव्हा पुस्तकांची साईज पाहूनच आपण बऱ्याच वेळा नाउमेद होत असतो, डिस्करेज होत असतो. एवढं काय वाचायचं? एवढं कधी वाचायचं? असं आपल्याला वाटू शकतं. त्यामुळं सुरुवातीला छोटी-छोटी पुस्तकं वाचलेली चांगली आणि त्यामुळंच आज मी जी पुस्तकं सांगणार आहे 3, ही 3ही पुस्तकं खूप छोटेखानी आहेत. ही पुस्तकं निवडण्यामागं दुसरं एक कारण आहे आणि ते म्हणजे या तिन्ही पुस्तकांचं एक विशेष असं वैशिष्ट्य आहे. ही तिन्ही पुस्तकं किशोरवयीन मुलांनी, महाविद्यालयीन मुलांनी जर वाचली, तर त्यांना ती खूप लवकर भावू शकतात. कारण एका पातळीवर ती खूप साधी आणि सोपी आहेत. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेला खूप जवळ असणारी आहेत. त्यांना ती खूप भावणारी आहेत. आणि त्याच वेळी ती पुस्तकं एका वरच्या पातळीवर फार महान अशी आहेत. फार गहन अशी आहेत. मानवी जीवनाबद्दल खूप काही सांगणारी आहेत. खूप काही शिकवणारी आहेत. अगदी तत्वज्ञानाच्या पातळीवर जाणारी आहेत. हे या पुस्तकांचं खरं वैशिष्ट्य. काय? तर ती एकाच वेळी आपण खूप साधेपणे ती वाचू शकतो. साध्या कथा म्हणून त्यांच्याकडे पाहू शकतो. लहान मुलांच्या आणि त्याच वेळी ते जीवनाबद्दलचं अतिशय गहन असं तत्वज्ञान आपल्यापुढे अतिशय सोप्या भाषेत आणतात. ही 2 वैशिष्ट्ये आहेत ह्या तिन्ही पुस्तकांची. एक, ते छोटेखानी आहेत आणि दुसरं, ते खूप एकाच वेळी एका पातळीवर ते खूप लहान मुलांशी जवळीक साधणारं आहेत आणि त्याच वेळी ते जीवनाचं फार मोठं गहन तत्वज्ञान आपल्याला सांगणारी ही पुस्तकं आहेत. मित्रांनो, या शृंखलेतलं पहिलं पुस्तक आहे ॲनिमल फार्म. जॉर्ज ऑर्वेल यांची कादंबरी आहे. अतिशय छोटेखानी पुस्तक आहे हे. आपण ते सहज वाचू शकाल. या पुस्तकामध्ये आहे जंगल कथा आणि अतिशय रंजक असलेली ही कथा आहे. या जंगलातील प्राणी आपल्याच मालकाविरुद्ध बंड पुकारतात. त्यांना वाटतं की आपल्यावर पारतंत्र्य लादलं जात आहे. आपल्या स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. आपल्याला बांधून ठेवलं जात आहे. आपल्याकडून अनाठायी काम करून घेतलं जात आहे. म्हणून आपण बंड पुकारलं पाहिजे.
म्हणून या जंगलातले प्राणी बंड पुकारतात. सुरुवातीला काही प्राणी असतात, नंतर हे बंड वाढत जातं आणि जंगलभर पसरतं. शेतकऱ्याबद्दल ते असंतोष पसरवतात, त्यांची एकजूट होते आणि हे सगळे प्राणी ह्या शेतकऱ्यापासून स्वातंत्र्य मिळवतात, मुक्त होतात. नंतर त्यांना वाटतं की हे जंगल चालवण्याकरता आपली अशी काही व्यवस्था असली पाहिजे. आपण आपले असं काही संविधान निर्माण केलं पाहिजे. आपली काही आचारसंहिता निर्माण केली पाहिजे. आणि ते आचारसंहिता म्हणा, संविधान म्हणा, त्यांची घटना म्हणा, तयार करायला बसतात. आणि तिथूनच त्यांची सुरुवात होते अपयशाला एका अर्थानं आपण म्हणूया. कारण घटना बनवत असतानाच हे जंगलातील जे मुख्य प्राणी आहेत, मोठे प्राणी जे आहेत, त्यांच्या असं लक्षात येतं, की आपण नवीन राज्य तयार करतोय, परंतु आपला जो स्वार्थ आहे, तो मात्र आपण जपला पाहिजे. आपलं अन्नच हे दुसरे प्राणी आहेत. त्यांना खाल्ल्याशिवाय आपल्याला भाग नाहीये. आपलं ते अन्न आहेत. तर आपण घटना हुशारीने बनवली पाहिजे. आपली घटना आपण अशी बनवली पाहिजे, की ती आपल्या स्वार्थाचं संरक्षण करेल. सुरुवातीला ते म्हणतात, की ऑल ॲनिमल्स आर इक्वल हा आमचा मोटो आहे. परंतु आपला स्वार्थ लक्षात आल्यानंतर त्यात ते थोडेसे बदल करतात. ऑल ॲनिमल्स आर इक्वल, बट सम आर मोर इक्वल. हे तर फक्त एक वाक्य झालं, जे की खूप खूप फेमस आहे. आपल्यालाही कदाचित ते माहीत असेल. आणि मग अशा प्रकारच्या पळवाटा ते काढत राहतात आणि त्यांची घटना तयार होते. आता घटना जर अशी असेल, तर पुन्हा पुढे काय होतं या कथेमध्ये? प्रत्येकाचे स्वार्थ येतात, त्यानुसार ते वागतात आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होतो. आणि ही फार मोठ्या स्वप्नांनी तयार केलेली जी काही घटना आहे आणि जे राज्य आहे, ते कसं लयास जातं त्यांच्या स्वार्थातून, याची कथा आहे. हे मी थोडक्यात सांगितलं. परंतु फार रंजक अशी आणि तुम्ही स्वतः वाचावी अशी ही कथा आहे. त्यामुळे मी फार काही तपशील देणार नाही. ही कथा काय सांगते हो? ही कथा जंगलातील प्राण्याबद्दल मुळी नाहीच आहे. ती आहे आपल्याबद्दल. काही मोठी स्वप्ने घेऊन काही लोक समोर येतात. लोकांमध्ये उत्साह भरतात. आपलं राज्य आणूया म्हणतात. आणि आपलं राज्य हे सर्वांचं असेल, सर्वांना समान संधी असेल, सर्वांचं हित जोपासलं जाईल असं म्हणतात. परंतु हळू त्यांच्यातही भेद होतात. त्यांचेही स्वार्थ समोर येतात आणि सगळं काही मग लयाला जातं आणि जनता बिचारी जिथल्या तिथे असते. तर ही आहे या कथेची पार्श्वभूमी. मित्रांनो, गंमत म्हणजे ही कथा आणि ही पुस्तक बऱ्याच जुनं आहे. परंतु ते या गेल्या 5-10 वर्षामध्ये खूप त्याचा खप वाढलेला आहे. कारण कारण जगामध्ये अनेक ठिकाणी अशा राजवटी आलेल्या आहेत आणि या राजवटीच्या पार्श्वभूमीवर या लोकांना ही जंगल कथा फार महत्त्वाची वाटू लागली आहे. आणि हेच या कथेचं, या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे आणि मोठेपण आहे असं म्हणावं लागेल. जॉर्ज ऑर्वेलची दुसरी एक कादंबरी आहे 1984. त्यानं हाच धागा पकडून पुन्हा मोठ्या एका पटावर हेच काही मांडलेलं आहे. आणि या कादंबरीचाही खूप फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गेल्या काही 10-12 वर्षामध्ये. तर ही ॲनिमल फार्म ही कादंबरी तुम्ही नंतर नक्की वाचा. नंतर तुम्ही 1984 ही वाचा जर तुम्हाला शक्य झालं तर. परंतु ॲनिमल फार्म मात्र नक्कीच वाचा. दुसरी कादंबरी आहे ॲन फ्रँकची डायरी ऑफ अ यंग गर्ल. डायरी ऑफ अ यंग गर्ल. मित्रांनो, या कादंबरीची लेखिका आहे 13-13.5 वर्षाची. आणि युरोपवर युद्धाचे ढग घोंघावत असताना ही मुलगी अडकून पडते आपल्या कुटुंबियासह तिच्या आपल्या फ्लॅटमध्ये काही मजल्यावर. आणि
काय करायचं? बाहेर पडता येत नाही. तर ती या कादंबरीच्या माध्यमानं आपल्या भावभावनांना आणि आपल्या भावविश्वाला ती वाट देते. या कादंबरीची पार्श्वभूमी आहे ही. आणि मग ती युद्धाबद्दल, मानवजातीबद्दल, कुटुंबाबद्दल, आपल्या स्वतःबद्दल, आपल्या स्वतःचं वयात येण्याबद्दल ती अतिशय हळुवारपणे आणि अतिशय तरलतेने खूप काही मांडते. मी काही सांगून कथेचा भाग, ही कथा मी स्पॉईल नाही करणार. परंतु ही कादंबरी तुम्ही मुळातून वाचावी अशी आहे. 13-13.5 वर्षाची मुलगी लिहिते आहे. हेच मोठं नवल आणि ते इतक्या उंचीवरचं पुस्तक नेते, की ही पुस्तक आज विश्वसाहित्यामध्ये एक मैलाचा दगड आहे. यावरून तुम्ही या कादंबरीचं महत्त्व जाणू शकता. तर ही दुसरी कादंबरी. तिसरी कादंबरी आहे, कादंबरी नाही ती, ते पुस्तक आहे. खलील जिब्रान यांचं द प्रॉफिट. हे पुस्तकही मोठं वैशिष्ट्यपूर्ण. हे पुस्तक अनेक चॅप्टर्समध्ये विभागलेलं आहे. छोटे-छोटे विषय आहेत. अगदी दररोजचे विषय आहेत. जसं की लग्न, जसं की बालपण, जसं की कपडा. म्हणजे आपल्या जवळ असणारे खूप विषय आहेत. परंतु खलील जिब्रान हे विषय एका मोठ्या उंचीवर घेऊन जातात आणि जीवनाचं जीवन दर्शन करतात. त्यातील काही जे वाक्य आहेत, अगदी आज त्याला वाक्प्रचाराचं स्थान प्राप्त झालेलं आहे. उदाहरणार्थ, ते जेव्हा श्रमाविषयी बोलतात, वर्कविषयी बोलतात, तेव्हा एक वाक्य लिहून जातात. वर्क इज लव्ह मेड व्हिजिबल. आता पहा तुम्ही या वाक्याचा अर्थ किती मोठा आहे. वर्क इज लव्ह मेड व्हिजिबल. श्रम हे प्रेमच आहे, जे दिसणारं स्वरूपात आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपले वडील जे काम करतात, ते वडील स्वतःसाठी किंवा आई स्वतःसाठी नाही करत, ते आपल्यासाठी करत आहे. तर त्यांचं काम करणं जे आहे, ते दृश्य स्वरूपातलं तुमच्यावरचं प्रेम आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. साधे-साधे विषय आहेत, परंतु खलील जिब्रान यांनी कुठेतरी खूप उंचीवर नेऊन ठेवलेले आहेत. या पुस्तकाविषयी मी पुन्हा जास्त काही सांगणार नाही. मला वाटतं हे पुरेसं आहे. तर हे तिन्ही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. तुम्हाला सोपे वाटतील ते आणि वाचनाची गोडी लावणारी पुस्तकं आहेत ते. मला वाटतं की इंग्रजी वाचन सुरू करण्यासाठी हे उत्तम पुस्तकं आहेत. तर मित्रांनो, हे पुस्तक जरूर वाचा. तिन्ही वाचा पुस्तकं आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते. अशा प्रकारचे व्हिडिओ मी नेहमीच आणत राहतो. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेअर यासाठी करा की या पुस्तकांची माहिती अनेक लोकांपर्यंत जाईल. नंतरही आपल्यापुढे मी काही विषय घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार.